आनन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे अपत्यापरी पादवी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय। सब संतन की जय। आपल्या सर्वांच्या हृदयस्थात अंतरात्म्याला मनापासून नमस्कार करून आजची ही समर्थ सेवा करण्याचा प्रयत्न करते। आज आपलं परमार्थ स्तवन दशक 1 समास 9. अत्यंत महत्वाचा असा हा परमार्थ स्तवनाचा समास आहे। अतिशय छोटा 27 ओव्यांचा, पण गुह्याति गुह्य समर्थांनी इथे सांगायला सुरुवात केलेली आहे। ह्याच्या आधीच आपण सभास्तवन बघितलं की सभेमुळे काय काय फायदे होतात, सभा कशाला म्हणतात, हे सगळं आपण मागच्याला बघितलं। समर्थांच्या जीवनाचा परमार्थ हा अगदी प्राण आहे आणि म्हणून खऱ्या अभ्यासाला या समासाने सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही। परमार्थ म्हणजे काय? परम म्हणजे काय? परम म्हणजे सर्वश्रेष्ठ, परम म्हणजे निरतिशय, अतिशय सर्वोत्तम, अनुपम किंवा अगदी अखेरचं अद्वितीय म्हणजे परम। आणि अर्थ शब्दाचे पण वेगवेगळे अर्थ आहेत। एक अर्थ आपल्याला शब्दाचा अर्थ माहितीच आहे, अर्थ म्हणजे द्रव्य, काय संपत्ती असा आपण अर्थाने घेतो। पण दुसरा एक अर्थ घेतो शब्दाचा अर्थ, असा एक अर्थ आपण घेतो। इथे अर्थाचा अर्थ असा आहे की भावार्थ, संतांचे ज्ञान, पूर्ण अनुभव, ह्या अर्थे सुद्धा अर्थ हा शब्द घेतला जातो। अर्थाचा एक अर्थ घेतला जातो ध्येय, कारण, मूळ हेतू आणि ज्ञेय वस्तू। तर त्यामुळे परमार्थ म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर भगवंताचं ज्ञान आपल्याला होऊन जीवनातील दुःख नामशेष करणे हे परमार्थाचं खरं लक्षण आहे। म्हणून संत सगळे हे गुह्य ज्ञान मिळवतात, आत्मसात करतात। आणि म्हणून परमार्थ म्हणजे काय? अंतरंगात विराजमान असलेल्याच शिवाचे जीवाने करून घ्यायचे ज्ञान म्हणजे परमार्थ। वास्तविक अंतरंगामध्ये आपल्या ते चैतन्य, तो शिव, ते सत्यरूप, चित्तरूप, ज्ञानरूप अंतरंगात आहेच आपल्या, पण आपण जीवरूपाला आपल्याला देहरूपी आपण ते समजून घेऊ शकत नाही, कळत नाही। आणि ते करून घेण्याचं ज्ञान म्हणजे परमार्थ। मग त्यासाठी जे काही करायला लागतं ते जप, तप, साधन, उपासना ही नित्य करायला लागते आणि ती केली की आपल्याला परमार्थ साधतो। अध्यात्मामध्ये हृदयाला आकाश अशी उपमा दिलेली आहे। म्हणून एका ठिकाणी समर्थ म्हणतात आकाश मार्गे गुप्त पंथे। वास्तविक हा परमार्थ इतका सुलभ आहे, इतका सोपा आहे, समर्थ म्हणतात की तो आपल्या अगदी जवळ आहे।
इतका जवळ आहे, हृदयातच तो आहे. पण तो आपल्याला गुह्य झालेला आहे, कठीण झालेला आहे, असाध्य झालेला आहे. का? त्याचे वर्म चुकले. आपल्याला कळलं नाही तो कसा प्राप्त करायचा. तो आहे हेच माहिती नाही. एका ठिकाणी असं सगळ्या घरामध्ये सगळं संपत्ती, पूर्वीच्या काळी बघा अशी सगळी संपत्ती घरामध्ये भिंतीमध्ये कोनाड्यात ठेवून दिलेली असायची, वरून लिंपून टाकलेलं असायचं. म्हणजे मग चोरी करण्याचा प्रश्न नाही, काही नाही. किंवा तळघर असायचं. त्या तळघरामध्ये बंदिस्तपणे ते सगळं धन, जे काही घरातली संपत्ती, सोनं-नाणं हे सगळं ठेवून द्यायचं. अर्थात हे कुणीतरी सांगायला हवं पुढच्या पिढ्यांना, की आम्ही असं ह्या कोनाड्यामध्ये, खाली तळघरामध्ये असं धन ठेवलेलं आहे. त्यांनी जर सांगितलंच नाही आणि पुढची जी पिढी आहे त्यांना माहितीच नसेल, काही आणि जर का त्यांना व्यवसाय, नोकरी काही नसेल, तर इतकी आपत्ती येते, की घरात खायला प्यायला मिळत नाही. व्यवसाय, धंदा, नोकरी नसल्यामुळे किंवा आळस असल्यामुळे किंवा काही अडचण काही आल्यामुळे घरात संपत्ती असून सुद्धा कोठार भरलेलं आहे घरामध्ये संपत्तीचं. पण हा मनुष्य भिकाऱ्यासारखा काय करतो? भीक मागतो. दारोदारी फिरतो, मला काही 4 गोष्टी द्या, माझ्याकडे खायला नाही, मला राहायला घर फक्त आहे, बाकी काही नाही. आणि मग कुणीतरी म्हणतं केव्हा तरी, की "अरे तुझ्या घरामध्ये सगळी संपत्ती जडवलेली आहे, ती तू काढ." आणि मग काय करावं लागतं? बघावं लागतं. मग कोणतरी ज्ञानी जो असेल, ज्याला काही दिव्य दृष्टी असते बघा काही लोकांना, पायाळू लोकं असतात काही, त्यांना कळतं. असे लोक आले आणि त्यांनी जर का समजावून सांगितलं, की "अरे ह्या इथे तू फोड बरं, इथे जरा खणून बघ, इथे कोनाड्यात नक्की द्रव्य आहे मला दिसतंय." आणि मग तो तिथे खणतो आणि त्याचे डोळे चक्रावून जातात. तो म्हणतो, "इतकं धन माझ्या घरामध्ये आहे आणि मला माहितीच नव्हतं." मग तो म्हणतो, "खाली तळघरात पण बघ, तिथे पण आहे असं मला वाटतंय." आणि मग हा तिथे जातो. तिथे पण भरपूर धन मिळतं. आता त्याचं दारिद्र्य राहील का शिल्लक? नाही. तो संपन्न झाला. हे उदाहरण का दिलं? आमच्या हृदयामध्ये त्या भगवत रूपी, त्या चैतन्य रूपी, शिवरूपी जे सगळी संपत्ती आहेच, परमधन आहे ते आमच्याजवळ. पण आम्हाला माहितीच नाहीये. मग सद्गुरू येतात कधीतरी जीवनात आणि सांगतात, बराड्यासारखं जीवन आम्ही जगत असतो. भिकारीच म्हटलंय समर्थांनी त्याला, वाटच लावली. जो परमार्थी तो राज्यधारी, जो परमार्थी नाही तो भिकारीच म्हणतात. म्हणजे आम्ही तर भिकारीच झालो. आम्हाला परमार्थ सामान्य जनांना हा परमार्थ साध्य होत नाही. मग ज्यावेळेला तो माणूस जसं सांगतो, की "अरे कोनाड्यात भरपूर तुझ्याकडे सोनं, नाणं, हिरे, मोती सगळं जडवलेलं आहे बघ. तू शोधून काढ." खणून काढते. मग हा खणायचा उपाय करतो आणि मिळतं ना. तसं सद्गुरू आम्हाला सांगतात, की "अरे सगळं तुझ्याजवळच आहे, बाहेरून काही आणायचं नाही. तू संपन्न आहेस. तू राज्यधारी आहेस. मुकुटमणी आहे तुझ्या शिरावरती." कसला? गुह्यातिगुह्य सायुज्य मुक्तीचा. पण तू काय बघतच नाहीस त्याच्याकडे. तर मी सांगतो आता तसं कर. तो जसं म्हणतो, की "हे फोड ही भिंत, तळघराचं कुलूप फोड, मी किल्ली देतो तुला." आणि मग तसं सद्गुरू आम्हाला सांगतात, की "तुझं हे तळ आहे ना हा हृदयातला, तो फोडून टाक. साधन कर, जप कर, अंतरात विहार कर. तुला तिथे तो नक्की सापडेल शिव. ते चैतन्य सापडेल, ज्याच्या आधारावरती तू जगतोयस, सगळं साध्य करतोयस. ते चैतन्य, ते सत्यरूप, ते ज्ञानरूप तुझं तुला प्रगट होईल. आतच आहे हो, पण ते प्रगट झाल्याशिवाय कळत नाही ना. म्हणून मग जप, तप, साधन, नामस्मरण, योग साधना कुठले तरी मार्ग अवलंबावा लागतो. जशी शिष्याची क्षमता असेल त्याप्रमाणे सद्गुरू त्याला बरोबर किल्ली देतात. आपल्या घरात नाही किल्ल्यांचा जुडगा असतो. प्रत्येक कुलपाची किल्ली वेगळी असते बघा. आणि ती किल्ली त्याला त्याला लागते. उगीच आपली कुठली तरी किल्ली कशाला लागत नाही. मग मला जर का माझी गेल्या काही जन्मांमध्ये काही योग साधना असेल,
आणि ती कमी झाली असेल तर बरोबर सद्गुरू मला असेच भेटतात की माझी योगमार्गात पुढे प्रगती होईल, किल्ली देतात आणि ते कुलूप उघडतात. हृदयाचं कुलूप उघडलं की आतला सगळा परमात्मा आपोआपच प्रगट होतो. इतकं साधं आहे हो, आतच आहे माझ्या, पण कळत नाही ना. जसं एखादी छोटी मुलगी म्हणते मला नाच करता येत नाही, नाच करता येत नाही, आणि मग तिची आई, शाळेतल्या बाई सांगतात की नाही तुला छान नाच करता येतो, त्या दिवशी बघितला मी तू एकटीच नाच करत होतीस, वर्गात कोणी नव्हतं तेव्हा, सगळी मुलं खेळायला गेली होती, तू नाच करत होती, आम्ही बघितलंय, तू छान नाच करतेस. आणि मग तिला शिकवतात आणि मग ती उत्तम नर्तिका होते. भरतनाट्यममध्ये प्रथम क्रमांक येतो. आता तो सद्गुरू सापडला पाहिजे आणि तिला माहिती आहे, पण तिला प्रगट करायची इच्छा नाही. आम्हाला माहिती आहे आत आहे ते, पण प्रगटीकरण होत नाहीये, कळतंय पण वळत नाहीये की आत तो आहे. तर ह्या 27 सगळ्या ओव्यांमध्ये पहिल्या 1 ते 5 ओव्यांमध्ये परमार्थाचं गूढ काय आहे, कशी कुलूप किल्ली आहे. आता आपण बघितलं की ही साधन करणं, उपासना करणं हीच किल्ली आहे मुळी, आणि ते त्याचा उपयोग करून हे सगळ्या विश्वाचं जे अधिकरण आहे म्हणजे जो ईश्वर आहे त्याचा शोध आपल्या अंतरंगात घेणं, आत शिरणं, खोल शिरणं आतमध्ये. आत खोल शिरणं म्हणजे काय? मौन धारण करून आपला आपण शोध घेणं. तो सॉरी तो सोहम, सतत जो जप चालू आहे अखंड, त्याचं अनुसंधान राखणं, आपलं आपल्याला पाहणं, हे काय आहे? हेच परमार्थ आहे. हीच जाणीव आहे की माझ्या अंतरंगात सर्वात श्रेष्ठ परम असं तत्व, तो ते ज्ञान स्थित आहे. आणि मग तो मार्ग, ते जाणण्याचा मार्ग अधिक व्हावा म्हणून काय व्हावा? सुकर व्हावा म्हणून सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाची मेहनत, जी त्यांनी सांगितलेल्या साधनेची, त्यांनी सांगितलेल्या जपाची, उपासनेची गरज आहे ती करणं म्हणजे परमार्थ. म्हणून समर्थ इथे त्याला वंदन करतायत, कारण जो त्याच्यातला ज्ञानी आहे, आत्मज्ञानी आहे, तोच आपल्याला सांगू शकेल की ते कसं करायचं. आणि म्हणून त्या संतांना, त्या परमार्थाला जे गुह्यातिगुह्य आहे आणि जे अतिशय अनुपम आहे, अप्रतिम आहे, अद्वितीय आहे, नरदेहामध्ये जन्माला येऊन साध्य काय करायचं? तर परमार्थ साध्य करायचा. बाकी गोष्टी साध्य केल्या आणि नाही केल्या फार फरक पडणार नाहीये. संपत्ती खूप मिळवली. कालच मला एक बाई भेटल्या, म्हणाल्या तरुणपणात असं वाटत होतं की खूप संपत्ती मिळवली पाहिजे, काही करून आपल्याला पैसा मिळवला पाहिजे, पण आज 50-60ला असं वाटतं की त्याच्यापेक्षा शांती जास्ती महत्वाची आहे, समाधान आणि तृप्ती जास्त महत्वाची आहे. मग ही समाधान, तृप्ती, शांती, अखंड त्या अवस्थेत राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण ते एकदा प्राप्त झालं ना की बाकीच्या कशाची गरज लागत नाही. गरज लागत नाही म्हणजे तुम्ही म्हणाल तर देह आहे तर जेवायला पाहिजे, अगदी खरं आहे, गरजेपुरतं लागतंच की हो, पण त्याचं चिंतन राहत नाही आणि मग त्याचा मनावर परिणाम होत नाही. त्यामुळे मग आनंद आपला खंडत नाही. अखंड आनंदात राहणं हे परमार्थाचं साध्य आहे. अखंड समाधानी वृत्ती असणं हे परमार्थाचं सार आहे. त्यामुळे त्याच्यात ते महत्व त्याचं काय आहे? 6 ते 24 मध्ये परमार्थाचा महिमा वर्णन केलेला आहे. आपण ओव्या बघू शकता की ते कोणी लुटून नेऊ शकत, ते कोणी लुटून नेऊ शकत नाही, त्याला भय नाही कसलं. 6व्या ओळीमध्ये त्याचं महत्व ते सांगतात. आणि 5व्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात की गुप्त सूक्ष्म अर्थाचं ज्ञान योग्यांना आणि संतांना माहीत असतं. आपल्या हृदयाच्या पोकळीमध्ये आकाशमार्गे गुप्त पंथे हे गुह्यातिगुह्य आहे आणि त्याचा रोकडा साक्षात्कार याची देही याची डोळा तुम्ही करून घेऊ शकता. 3ऱ्या ओळीत समर्थ म्हणतात उधारी नाहीये, सगळा रोकडा हिशोब आहे. तुम्ही परमार्थ करा, तुम्हाला अखंड समाधान आणि शांती मिळणारच. रोकडा म्हणतात, हिशोब आहे, उधारी नाही. आत्ता करा आणि मग नंतर कधीतरी मिळेल नाही. तुम्ही साधना अखंड करा. तुम्ही म्हणजे आपण माझ्या सकट
आपण साधना जर का कायम केली, दिलेलं संतांनी जे आपल्याला साधन दिलेलं आहे, ते मूळ जे अधिकरण आहे, अख्ख्या विश्वामध्ये शक्ती भरलेली आहे आणि ती शक्ती माझ्यात जर का भरलेली आहे, ते तत्व माझ्यामध्ये आहे, तर मी आत आत उतरलं पाहिजे. आहे तरी परम सुगम परी जनासी झाले दुर्गम. त्या वाटेला जातच नाहीत, बघतच नाहीत माझ्याजवळ काय आहे ते. अरे साध्या शरीराची किंमत आपल्या कळत नाही लोकांना. दुसऱ्याला मदत करावीशी वाटत नाही, माणुसकी जपत नाही. साध्या साध्या गोष्टी आहेत. सेविका आपण परोपकारासाठी तत्पर असतो. एक गुण आपल्याकडे नक्की आहे. विशिष्ट ध्येय असतं, राष्ट्रभक्ती असते, प्रेम असतं. म्हणजे काहीतरी ध्येयाने प्रेरित होऊन जीवन जगावं हे तरी सेविकांना नक्कीच कळतं. आणि मग परमगुह्य ध्येय काय आहे? राष्ट्र सुरक्षित असेल तर आपण सुरक्षित बसू आणि आपलं जे समाधान तृप्ती मिळवायचे ते मिळवून आधी राष्ट्र आपलं सुरक्षित पाहिजे, आपला धर्म आपला सुरक्षित राहिला पाहिजे, आपलं संघटन झालं पाहिजे आणि ते झालं तर स्वस्थ बसून आपण आतमध्ये डोकवू शकू. त्यामुळे पहिलं ध्येय आपलं आहे, आपलं राष्ट्र सुरक्षित असणं, माझ्या राष्ट्रासाठी मी काहीतरी कार्य करणं. आणि मुख्य ध्येय काय आपलं, की परमार्थ साधन साध्य करणं. जीवनामध्ये नरदेह सापडल्यासारखं पुण्य नाही हो, घबाड आहे घबाड ते अक्षरशः. आणि ते मिळून सुद्धा आपण जर साधना केली नाही, म्हणून एकांतात बसावं. पहिल्या 3 मुक्ती ज्या आहेत ना, त्या नाशिवंत आहेत. आणि सायुज्य मुक्ती म्हणजे त्याचं आपलं ऐक्यच आहे. अहो पाण्याची बाटली मी समुद्रात ओतली, काय झालं? ती बाटली सगळी समुद्रच बनली ना. जोपर्यंत ती बाटली वेगळी माझ्या हातात आहे पाण्याची, तोपर्यंत ते पाणी आहे वेगळं. पण ज्या क्षणी ती समुद्रात गेली, त्या क्षणी ती समुद्र झाली, पुन्हा बाटली होत नाही, पुन्हा ते पाणी बाटलीमध्ये जात नाही. एकदा का जीवाशिवाचं ऐक्य झालं, की माघारी येणे नाही याची देही याची डोळा, भोगीन मुक्तीचा सोहळा. मेल्यानंतर मुक्ती हा विषय वेगळाच आहे, ते बघू, ते कोणी बघितलंय? आत्ता या क्षणी परमार्थ साध्य करणं हे आपलं परमध्येय असलं पाहिजे, परमध्येय. आणि त्यासाठी आत्ताच प्रयत्न करायला हवा. कुणी सांगावं पुढचा जन्म कुठला माझा येणार आहे? कारण मानव देहातच हा विशेष विवेक भगवंतानी आपल्याला दिलाय, की तू मला जाणू शकशील रे. तू ह्या विश्वाचं आदिकारण, काय ईश्वर म्हणजे आहे, तो परमात्मा कसा आहे हे तू जाणू शकशील. तुझ्याकडे दिलेलं आहे सगळं ते, पण तू ते वापरलं पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे. आणि म्हणून पुढील समासामध्ये समर्थ आपल्याला नरदेह काय आहे त्याचं महत्व, खूप मोठा समास आहे, त्याचं आपण पाहूया. 10वा समास जो आहे पुढचा, नरदेह स्तवन. ते समर्थ आता सगळं आपल्याला सांगतात. आणि मग ह्या परमार्थामध्ये म्हणतात, परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणाच द्यावी, भिकारीच म्हणतात. आणि परमार्थ जो प्राप्त केलेला आहे, त्याचे भले घरात काही नसतं तरी तो राज्यधारी आहे, कारण त्यांनी अशी काही संपत्ती मिळवलेली आहे, असं काही धन मिळवलेलं आहे, की जे अक्षय आहे, अखंड आहे. सायुज्य मुक्तीचं दान त्याच्यामध्ये आहे. प्रपंच आणि संसारमध्ये थोडा फरक आहे. काय फरक आहे प्रपंच आणि परमार्थामध्ये? प्रपंच हा कसला असतो? भौतिक पातळीवरचा व्यवहार म्हणजे प्रपंच असतो. पाचा पंचभूत आहेत ना, त्या पाचा व्यवहार म्हणजे प्रपंच म्हणू शकतो. किंवा बायको, मुलं, आप्त, स्वकीय हे सगळं म्हणजे प्रपंच आहे. तर संसार शब्द जो वापरला जातो ना, संसार म्हणजे जन्म मृत्यूचं चक्र. म्हणून परमार्थी जो असेल, ज्यांनी परमार्थ साध्य केला आहे, तो काय होतो? सुटतो. या जन्म मरणाच्या चक्रातून सुटतो आणि त्या परमात्माला, त्या ईश्वराशी एकरूप होतो. म्हणजे जन्माचं सार्थक होतं. जीवाशिवाचं मिलन, जीव ब्रह्माचं ऐक्य होणं म्हणजे परमार्थ आहे. आणि ते मानवाचं खरं ध्येय आहे. म्हणून त्याला वंदन करावं आणि संतांनी सांगितलेला जो मार्ग आहे तो अगदी मनापासून अनुसरावा आणि त्याचा अनुभव घ्यावा. म्हणून आधी संतांना शरण जावं आणि त्यांच्याकडून ती विद्या प्राप्त करून घ्यावी. उगीच विचारत बसू नये त्यांना की मला नोकरी कधी लागेल आणि मुलं बाळं कधी होतील. हे सगळं आहेच हो,
ठीक आहे. संतांकडे जी कला आहे ती न विचारून हे बाकीचं विचारणं म्हणजे त्यांचा अपमान झाल्यासारखं आहे खरं म्हणजे. त्यांना काय विचारावं? मी कुठून आलो? मी कोण आहे? आणि माझं ध्येय काय? परमार्थ म्हणजे काय? सर्वात श्रेष्ठ काय? आणि ते मी कसं मिळवू? मला जप सांगा, मला काही साधन सांगा आणि मी तुम्हाला शरण आलेलो आहे. मी ते मनापासून करीन. आणि तसं जर का मनापासून केलं, तर निश्चितपणे अंतरात जो विराजमान झालेला शिव आहे, त्याचं ह्या जीवाशी निश्चितपणे मिलन होईल, ऐक्य होईल आणि सायुज्य मुक्तीचा अधिकारी होईल तो. केवढं मोठं दान आम्हाला दिलेलं आहे हो संतांनी, म्हणून त्यांचे अनंत उपकार आहेत. आणि पुढच्या आता समासामध्ये आपण नरदेहाचं स्तवन, नरदेहाला का मुळी एवढं महत्व दिलंय ते जाणून घेऊया. एवढं बोलून माझ्या वाणीला मी विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहं भारहा वागवी कोण माथा, जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार ह्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. माझे बेडेबाकडे बोल आपण सगळ्या सेविकांनी ऐकून घेतलेत, त्याबद्दल नमस्कार करते, धन्यवाद मानते. आणि जे चांगलं वाटेल ते उराशी धरावं, त्याचा ध्यास घ्यावा, तर हे ऐकण्याचा उपयोग आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम.